स्पष्टीकरण. खूप वर्षांपूर्वी एक सुंदर जंगल होते. त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, हरिण, ससे असे खूप प्राणी राहायचे. जंगलाचा राजा होता सिंह. त्या जंगलात एक छोटं तळं होतं. त्या तळ्याच्या शेजारी गवताचं छान कुरण होतं. जंगलातल्या सशांची घट्ट मैत्री होती. त्या तिघांना या कुरणावर खेळायला खूप आवडायचे. एकदा ते तिघे मित्र कुरणावर खेळण्यात गुंग झाले होते. त्यांचे आजूबाजूला लक्ष नव्हते. इतक्यात एका लहान कोल्ह्याने 3 सशांना पाहिले. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हा मनात म्हणाला, आज मस्त शिकार मिळणार. कोल्हा सशांना पकडण्यासाठी अचानक त्यांच्याकडे धावला. बिचारे ससे खूप घाबरले आणि पळू लागले. कोल्हा सशांना म्हणाला, आज मला छान शिकार मिळाली आहे. आता तुम्हाला कोणी माझ्या तावडीतून वाचवू शकणार नाही. ससे रडायला लागले. इतक्यात तेथे हत्ती दादा आला. त्याने सर्व पाहिले. हत्ती कोल्ह्याला म्हणाला, या छोट्यांचा मित्र असताना तू सशांना कसा खाणार? हत्तीने सशांना म्हटले, घाबरू नका छोट्या दोस्तांनो, या माझ्या पाठीवर बसा. सशांना खूप आनंद झाला. ते पटकन उडी मारून हत्तीच्या पाठीवर चढले. हत्तीने सोंडेने जोरदार पाण्याचा फवारा कोल्ह्याच्या अंगावर उडवला. फवाऱ्यामुळे कोल्हा जोरात खाली चिखलात पडला व फसून बसला. ससे खूप खुश झाले व कोल्ह्याला चिडवत हत्तीच्या पाठीवरून निघून गेले. सशांनी हत्तीचे आभार मानले व हत्ती दादा पण सशांचा मित्र झाला.